यार उशीर झाला. ट्रेनची वेळ होत आली. अजून कॅब नाही आली. नेहा स्वतःवरच चिडत स्वतःशी बोलत होती. थंडीचे दिवस, त्यात रात्रीची वेळ होती. वातावरणात गारवा पसरला होता आणि अशा कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर किंवा आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते. बिल्डिंगपासून लांब चालत ती चौकात आली होती, याच आशेने की एखादी ऑटो तिला भेटेल. पण आज नशीबच खराब. रात्री 1 वाजता तिची चेन्नईसाठी ट्रेन होती आणि आता जवळपास 12 वाजत आले होते, तरीही ती तिथेच. चौकातही तिला ऑटो दिसत नव्हती. स्वतःचा फोन चाचपळत ती सारखी वेगवेगळ्या ॲप्सवरून कॅबसाठी ट्राय करत होती. शेवटी तिचं नशीब उजाडलं आणि एक ऑटो बुक झाली. स्क्रीनवर OTP आणि ऑटो नंबर दिसला तशी ती खुश झाली. पण ती ऑटो यायला अजून 10 मिनिटं लागणार होती. तिने पटकन ऑटोवाल्याला फोन केला. काही सेकंद रिंग वाजली आणि समोरून आवाज आला. बोला. नेहा. हां हॅलो भैया, मी राईड बुक केली होती. थोडी घाई आहे, लवकर या प्लीज. ती रिक्वेस्ट करू लागली तसा पलीकडून स्पष्ट आवाज आला. 10 मिनिटं लागतील. तो आवाज एवढा स्पष्ट होता की वाटलं जसं कॉलवर नाही तर समोरूनच कोणतरी बोलत आहे. गडबडीत असलेल्या नेहाचं तिकडे लक्ष गेलं नाही. प्लीज प्लीज, हवं तर जास्त पैसे घ्या, पण लवकर या. ठीक आहे, आलोच. तो ऑटोवाला तिला तेवढं बोलला आणि फोन ठेवला. तितक्यात तिला मागून हॉर्नचा आवाज आला. ती दचकून मागे वळली तर ऑटो होती. नंबरही तोच. एवढ्या लवकर आली? ती पटकन आत जाऊन बसली आणि OTP सांगितला. तशी त्या व्यक्तीने ऑटो सुरू केली. नेहाने तिच्या ऑफिसमधील मैत्रिणीला फोन लावला. हॅलो, हां भेटली ऑटो, थोड्याच वेळात पोचेल मी. तिने फोन ठेवला आणि वेळ बघितली तर 12 वाजून 10 मिनिटे झाली होती. रिक्षात बसून 5 मिनिटे झाली. रस्त्यावर एखादी दुचाकी सोडून कोणीही दिसत नव्हतं. रिक्षावाला देखील गप्प आपला चालला होता. नेहा त्याला लवकर आल्याबद्दल थँक्स बोलली, पण त्यावर त्याने काहीही उत्तर दिलं नाही. तिला थोडं विचित्र वाटलं, पण असो, तिला फक्त वेळेवर पोचायचं होतं. तिने ॲप चेक केलं तर तिचं लोकेशन अजूनही घराजवळील चौकातच दाखवत होतं. नेहा. भैया, ॲपमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? माझं लोकेशन अजूनही तेच दाखवत आहे. बराच वेळ शांत असलेला तो ऑटोवाला पहिल्यांदा बोलला. प्रॉब्लेम तर सर्वांनाच आहेत मॅडम, आणि त्यातून सुटण्यासाठीच सर्व मला भेटतात. त्याचा आवाज खूप डीप आणि भीतीदायक होता. नेहा. म्हणजे? जंगलातला रस्ता आहे मॅडम, रेंज नसेल. तिने आजूबाजूला पाहिले तर दुतर्फा झाडी आणि काळाकुट्ट पसरलेला अंधार तिला दिसला. इंडस्ट्रियल एरिया होता. त्यालाच कदाचित तो रिक्षावाला जंगल बोलतोय असं तिला वाटलं. तिने पुन्हा वेळ पाहिली तर ते पाहून ती शॉक झाली, कारण वेळ तीच होती, 12 वाजून 10 मिनिटं. आता मात्र ती घाबरली. तिने पटकन आपल्या मैत्रिणीला कॉल लावला. हां नेहा, बोल ना, काय झालं? नेहा. अगं मी रिक्षात बसले, पण खूप विचित्र घडतंय. म्हणजे मी तुला कॉल केला तेव्हापासून वेळ तीच सुरू आहे. वेळ तीच म्हणजे? तू आता 10 सेकंद आधी कॉल केला होतास की मला, आणि आता परत केला. नेहा. काय? कसं शक्य आहे? मी तुला 15 मिनिटं आधी हॅलो हॅलो. फोन कट झाला होता. ती पुन्हा लावू लागली, पण फोनला रेंज नव्हती. ती खूप घाबरली होती. त्यात सुमसान रस्ता, काहीही न बोलणारा रिक्षावाला याची तिला खूप भीती वाटत होती. एक एक क्षण आता तिला तासाप्रमाणे वाटत होता. भैया, थोडं फास्ट चालवा ना. तेवढ्यात रिक्षा मध्येच बंद पडली. तो रिक्षावाला खाली उतरला आणि मागे गेला. नेहाला आता राहावलं नाही. तीही डोकं बाहेर काढून इकडे तिकडे पाहू लागली. भैया, काय झालं? प्लीज लवकर चला. पण रिक्षावाला काहीच उत्तर देत नव्हता. तिने पुन्हा आवाज दिला. शेवटी हिंमत करून ती खाली उतरली आणि रिक्षाच्या मागे आली तर कोणीच नव्हते. तिने आजूबाजूला बघितले तर पूर्ण रस्त्यावर ती एकटीच होती. ती मदतीसाठी फोन लावू लागली, पण फोन बंद.
वेळ अजूनही तीच 12:10. ती घाबरून त्या रस्त्यावरून वेड्यासारखी पळू लागली. पळता पळता तिला जाणीव झाली की ती एकाच रस्त्यावरून पळत आहे. ती हताश होऊन रडत बसली. इतक्यात तिला रिक्षाचा आवाज आला. आशेने तिने तिकडे पाहिले तर ती तीच रिक्षा होती जिच्यापासून ती पळत होती. ती रिक्षा तिच्या जवळ आली आणि तो म्हणाला, "मॅडम, तुम्ही तर मला सोडून आलात. चला, मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी पोचवतो." नेहाला आता ग्लानी येऊ लागली आणि ती बेशुद्ध पडली. नेहा अजून आली नाही. तिचा फोनही बंद. म्हणून तिच्या मैत्रिणीने पोलिसांना फोन केला. ती त्यांच्यासोबत नेहाच्या घराजवळील चौकात पोचली. पोलीस तपास करत होते, पण एवढ्या रात्री त्या ठिकाणी कोणीच नव्हते आणि अशात तिला कोणी पाहिले असेल याची शक्यता कमी होती. पोलिसांना एक ऑटो दिसली. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि चौकशी केली. तो रिक्षावाला त्यांना म्हणाला, "अजून एक मुलगी गायब झाली का?" पोलीस, "म्हणजे म्हणायचं काय आहे तुला?" रिक्षावाला, "साहेब, याआधीही 2 बॅचलर राहणाऱ्या मुली या ठिकाणून गायब झाल्यात. त्या बॅचलर होत्या म्हणून लोकांना वाटलं की कदाचित घरी गेल्या असतील किंवा मग कोणासोबत गेल्या असतील. पण त्या कुठे गेल्या कोणालाच पत्ता नाही." पोलीस, "अचानक कसे गायब होतील? खरं सांग, काय गडबड आहे, नाहीतर तुला आत घ्यावं लागेल." पोलिसांच्या वरचढ आवाजाने तो घाबरला. "साहेब, मी गरीब माणूस. मी काही नाही केलं. पण असं म्हणतात की या रस्त्यावर पुढे एका रिक्षावाल्याचा अपघातात मृत्यू झाला होता. तोच सर्व करतोय." पोलीस, "मूर्ख समजतोस का? चल, तुझी माहिती सांग आणि निघ." पोलीस त्याचं नाव, पत्ता वगैरे लिहून घेतात आणि सोडतात. 2 दिवस पोलिसांना नेहाबद्दल काहीच कळत नाही. म्हणून ते त्या रिक्षावाल्याच्या घरी पोचतात. तिथे दाराला लॉक असतं. ते शेजारी विचारतात तर शेजारी सांगतो, त्याला मरून तर 2 महिने झाले. ती काय त्याची रिक्षा?" पोलीस ती रिक्षा बघतात आणि त्यांना काहीच समजत नाही. रिक्षाचा नंबर तोच, पण ती रिक्षा अपघातग्रस्त होती. अर्धी तुटलेली, मोडलेली. आजही नेहा आणि त्या इतर 2 मुलींच्या मिसिंगची केस तशीच आहे. ते कुठे गेले याचा काही पत्ता नाही. पण त्यानंतर त्या एरियामध्ये रात्रीच्या वेळी कोणतीच रिक्षा फिरत नाही आणि फिरली तरीही कोणी रिक्षात बसत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की सांगा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.